याच तापमानामुळे जे आहे ते फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। मी असाच एका फुलाच्या बागेवरती आहे। आपण बघतोय की कशा प्रकारे हे फुलं जे आहेत ते करपून जात आहेत। उन्हाच्या लाहीनं उन्हाच्या तीव्रतेने जे आहेत ते फुलं जे आहेत ते फुलाची बाग जी आहेत ते संपूर्णतः जळून आपलं जे करपून जात आहे। परिणामी हेच झाडं वाळल्याने जे आहेत ते तब्बल 1 एकर तरी शेतकऱ्यांनी जे आहेत ते आपण इकडे दुसऱ्या बाजूला बघतो की अशा प्रकारे फुलाचे झाडे जे आहेत ते डायरेक्ट जाळून टाकलेले आहेत। फुलाची झाडं जे आहेत ते आपल्या शेतातून निस्तनाबूत हे शेतकरी करत आहेत। कारण की उन्हाची एवढी तीव्रता आहे की हिंगोलीचा पारा जो आहे ते 42 सेल्सिअस डिग्रीवर गेला आहे। त्यामुळे पाणी जरी दिलं तरी फूल उत्पादक शेतकरी कुठेतरी अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत फूल उत्पादक शेतकरी आहेत। मामा, नेमकी किती फुल शेती होती आणि काय खर्च आला होता? अर्धा एकर होती. बरं. हो, खर्च जवळपास आला 25-30 हजार रुपये आलता. बरं. हो, उत्पन्न भेटलं की? उत्पन्न झालं नेमकं, मात्र पाणी म्हणून वाळून गेलं उन्हामुळं, आता पाणीच नाही. हां. मग मग काय आता उपटून म्हणून फुकून दिला उपटून. डायरेक्ट फुकून देताय हो तुम्ही? हो, वाळलं होतं मग पाणी नसल्यामुळं. हां. हो, बरं. त्याच्यामुळे उपटून फेकूनच दिलं डायरेक्ट. बरं. अजून उन्हाचा काय काय परिणाम होते? कुठल्या कुठल्या पिकावर होते? याच्यावर आता हे गजर आमचं टाळकी आहे, तिकडं काही टाळकी आहे वाळायला आहे आता पाणी नसल्यामुळं. हां. ढोरायला तर चारा नाही. हां. पाणी कमी पडायला ढोरायला आता. बरं. किती खत बी बियाणं लागलं होतं याला? याला 2 पोते खत टाकलं होतं आणि 4-5 फवारणी केल्या. बरं. हो, काही उत्पन्न हाती लागलं की नाही? उत्पन्न गायच नाही. 10-1 हजार रुपये झाले. बरं. 25,000 खर्च झाला आणि 10,000 10 हजार झाले. रुपये झाले. आपण बघतोय की एकीकडे उन्हाची जे आहे ते लाही होत आहे आणि दुसरीकडे जे आहेत ते भाजीपाला उत्पादक शेतकरी असतील, त्याचबरोबर फूल उत्पादक शेतकरी असतील, या उन्हाच्या तीव्रतेमुळे कुठेतरी अडचणीत आल्याचं पाहायला मिळते। याच शेतकऱ्यांनी जे आहे ते अर्धा एकरवरती फुलाची लागवड केली होती। मात्र कुठेतरी आता उन्हाची तीव्रता जास्त आहे, विहिरीचे पाणी आटले आणि परिणामी पाणी नसल्याने जे आहे ते फुलशेती वाळून जात आहे आणि फुलशेती वाळलेली शेती झाडं जी आहेत ते शेतकऱ्यांनी अक्षरशः जाळून टाकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन साईनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।